पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण 4 बीट 3 बीट आणि 4 बीट असे दोन्ही पद्धतीचे अप काउंटर पाहिले होते. आता इथं जो आपल्याला पाहायचा आहे तो आहे, पहिल्यांदा जो आपण पाहणार आहे तो आहे 3 बीट बायनरी रिपल काउंटर. थ्री बीट बायनरी रिपल काउंटर. आणि हा जो काउंटर आहे तो जो ऑपरेट होणार आहे त्याचा मोड जो आहे तो मात्र डाऊन काउंटर. सो दिस इज अ डाऊन काउंटर. पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये काय केलं होतं आपण, अप काउंटर साठी 3 बीट साठी वेगळी डायग्राम काढली होती, 4 बीट साठी वेगळी डायग्राम काढली होती. आता आपण त्याच पद्धतीने करणार आहे. पहिल्यांदा जो हा 3 बीट बायनरी रिपल काउंटर पाहणार आहे, हा जो काउंटर असेल तर हा काउंटर काय करणार आहे आपण डाऊन मोड मध्ये वापरणार आहे. तर हा डाऊन मोड मध्ये वापरताना काय करायचंय की पहिल्यांदा याची लॉजिक डायग्राम आपल्याला काढायची. लॉजिक डायग्राम किंवा तिला आपण सर्किट डायग्राम म्हणतो, पण बेसिकली इथं आपण काय करतो फ्लिप फ्लॉप्स वापरतो म्हणून त्याला आपण लॉजिक डायग्राम म्हणणार आहे. तर याची जी डायग्राम आहे आपण 3 बीट घेतोय, म्हणजे प्रत्येक बीट साठी एक फ्लिप फ्लॉप ड्रॉ करायचा. हा पहिला फ्लिप फ्लॉप, त्याच्यानंतर हा जो असेल तो सेकंड फ्लिप फ्लॉप, त्याच्यानंतर हा थर्ड फ्लिप फ्लॉप. 3 फ्लिप फ्लॉप आपण काय केले ड्रॉ केले. हे तिन्ही फ्लिप फ्लॉप असतील ते कुठल्या प्रकारचे असतील, काउंटरमध्ये आपण फ्लिप फ्लॉप पाहतो ते टी फ्लिप फ्लॉप असतात. टी फ्लिप फ्लॉप याचा अर्थ त्याचा जे आणि के काय असतो 1 असतो. म्हणजे इथं आपण जो फ्लिप फ्लॉप वापरणार आहे तो बेसिकली जे के फ्लिप फ्लॉप वापरणार आहे. जे के इथे येईल, जे के फ्लिप फ्लॉप. त्यानंतर हे जे सर्व जे आणि के आहेत हे सर्व काय करायचे या पद्धतीनं प्लस व्हीसीसी ला कनेक्ट करायचे किंवा लॉजिक 1 ला कनेक्ट करायचे. म्हणजे प्रत्येक जे आणि के काय करायचा लॉजिक 1 ला कनेक्ट करा. इथं आपण काय करणार आहे प्लस व्हीसीसी. प्लस व्हीसीसी याचा अर्थ लॉजिक जे असणार आहे ते काय असणार आहे 1. म्हणजे जे आणि के 1 असतील तर हा जो जे के फ्लिप फ्लॉप असेल तो काय होतो इट विल कन्वर्ट इनटू टी फ्लिप फ्लॉप. आणि जर तो टी फ्लिप फ्लॉप मध्ये कन्वर्ट झाला तर आपल्याला माहित आहे की जर तो टी फ्लिप फ्लॉप मध्ये कन्वर्ट झाला तर प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्ह पल्सला, म्हणजे जो फ्लिप फ्लॉप असेल त्याच्या प्रत्येक निगेटिव्ह पल्सला काय होतं आउटपुट टॉगल होतं. मग आता हे टॉगल होण्यासाठी आपण अप काउंटर मध्ये काय पाहिलं होतं की क्लॉक जे असेल ते आपण फर्स्ट फ्लिप फ्लॉपला देतो. म्हणजे इथं आपण अप्लाय केलं क्लॉक. हे जे क्लॉक असेल ते आपण काय केलं प्रत्येक फ्लिप फ्लॉपच्या इनपुटला अप्लाय केलं. त्याच्यानंतर हे जे 3 फ्लिप फ्लॉप्स असतील, हा असेल ए, त्याचा आउटपुट येईल ए बार. हा बी असेल त्याचा आउटपुट येईल बी बार. हा सी असेल त्याचा आउटपुट येईल सी बार. तर हे जे आउटपुट्स असतील ते कशा पद्धतीने जोडलेत पहा. क्लॉक जे असेल ते पहिला फ्लिप फ्लॉप असेल त्याच्या इनपुटला जोडायचं, क्लॉक इनपुटला. त्याच्यानंतर याचं जे क्लॉक असेल, बीचं जे क्लॉक असेल किंवा सीचं जे क्लॉक असेल ते कशा पद्धतीने पहा. आपण ज्या वेळेला अप काउंटर पाहत होतो त्यावेळेला काय केलं होतं, हे जे ए चं असेल आउटपुट हे काय केलेलं होतं क्लॉकला जोडलं होतं. हे बी आउटपुट काय केलं होतं त्याच्या पुढच्या फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला जोडलं होतं. इथं मात्र काय करायचंय मोड आपण वापरणार आहे डाऊन मोड. तर हा जो डाऊन मोड असेल त्यामुळे काय करायचं ए न जोडता काय करायचं हा जो ए बार असेल तो याच्या क्लॉकला जोडायचा. हा एवढाच फरक आहे अप आणि डाऊन काउंटर मध्ये. पाठीमागच्या वेळेला आपण अप काउंटर मध्ये ए याच्या क्लॉकला जोडला होता. आता काय जोडायचं ए बार, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी जे आउटपुट असेल ते काय करायचं कनेक्ट करायचं. पुढचा बी इथं क्लॉकला न जोडता काय करायचं इथं
बी बार जो असेल तो क्लॉकला जोडायचा, म्हणजे या पद्धतीने येईल. ठीक आहे. म्हणजे इथं आपण ए जे असेल आउटपुट ते न जोडता काय जोडलेलं आहे, ए बार जोडलेलं आहे. इथं बी न जोडता आपण काय केलं, बी बार जोडलं. म्हणजे डाऊन काउंटर जो असेल 3 बीट डाऊन काउंटर मध्ये क्लॉक जे असेल ते आपण काय केलं, फर्स्ट फ्लिप फ्लॉपला अप्लाय केलं. सेकंड फ्लिप फ्लॉपचं जे क्लॉक असेल ते काय केलेलं आहे, कॉम्प्लिमेंटरी साइड ऑफ द फर्स्ट फ्लिप फ्लॉप, कॉम्प्लिमेंटरी साइड ऑफ द आउटपुट इज कनेक्टेड टू द क्लॉक ऑफ द क्लॉक इनपुट ऑफ द नेक्स्ट फ्लिप फ्लॉप. इथं ए बार जोडलेला आहे, इथं बी बार जोडलेला आहे. त्याच्या पुढे समजा आणखी एखादा फ्लिप फ्लॉप असतं डी फ्लिप फ्लॉप, तर काय जोडलं असतं आपण, त्या ठिकाणी जो हा जो सी बार असेल आउटपुट ते काय जोडलं असतं, पुढच्याच्या क्लॉक इनपुटला जोडलेलं असतं. तर हा फरक अप आणि डाऊन मध्ये. अप मध्ये काय केलं होतं, क्लॉक जे असेल ते आपण पहिल्या फ्लिप फ्लॉपला जोडलं होतं. त्यानंतर हा जो ए असेल तो इथं जोडला होता, बी असेल तो इथं जोडला होता. पण ज्या वेळेला तुम्ही डाऊन काउंटर घेता त्यावेळेला ए बार जो असेल तो याच्या क्लॉकला जोडायचा, बी बार असेल तो नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला जोडायचा. तर ही झाली लॉजिक डायग्राम ऑफ 3 बीट रिपल काउंटर. आता याच्यामध्ये काय होतं पहा, आपल्याला आउटपुट्स घ्यायची. तर ही जे आउटपुट्स असतील ती कशी असतील, तर हा जो ए असेल तो काय करू आपण इकडे ड्रॉ करू, ए आउटपुट. हे जे बी असेल ते इथं बी आउटपुट येईल, आणि या ठिकाणी हे जे असेल सी ते या ठिकाणी येईल. म्हणजे हे जे झाले ते 3 काय झाले, आउटपुट्स झाले. आउटपुट्स कोणते, ई बी आणि सी. ए बी आणि सी 3 काय झाले, आउटपुट्स झाले. आता आपल्याला याची वेव फॉर्म ड्रॉ करायची. कुठलाही काउंटर असेल तर त्याचे वेव फॉर्म ड्रॉ करणं अतिशय आवश्यक असतं, आणि वेव फॉर्म वरून आपण काय करतोय, ट्रूथ टेबल तयार करणार आहे. आता वेव फॉर्म साठी काय पहा, इथं क्लॉक पल्स दिलेली आहे. तर हे जे क्लॉक असेल ते पहिल्यांदा काय करा, तुम्ही या ठिकाणी इनपुट म्हणून घ्या. सो दिस इज अ क्लॉक. क्लॉक जे असेल ते ड्रॉ करताना काय करायचं, इथं 3 फ्लिप फ्लॉप घेतलेत, आणि मी पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं 2n इज इक्वल टू नंबर ऑफ स्टेट्स. म्हणजे फ्लिप फ्लॉप जो असेल त्याच्या स्टेट्स, काउंटरच्या ज्या स्टेट्स असतील त्या काय येतील, 2n, वेअर n इज द नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. म्हणजे इथं n जो असेल वेअर n इज इक्वल टू नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स. आता इथं फ्लिप फ्लॉप किती, 1, 2 आणि 3. सो 2⁻³ इज इक्वल टू किती येतील, 8 स्टेट्स येतील. ज्या 8 स्टेट येतील त्या कशा असतील पहा, 0 to 7 अशा टोटल मिळून किती येतील, 8 स्टेट येतील. म्हणजे इनपुटला तुम्हाला किती क्लॉक पल्स द्यावे लागतील, 8 क्लॉक पल्स दिली तर तुम्हाला कम्प्लीट वेवफॉर्म काय करता येईल, स्टडी करता येईल. आणि म्हणून इथं ज्या वेळेला आपण क्लॉक पल्स काढणार आहे त्यावेळेला ह्या 8 क्लॉक पल्स काढणार, म्हणजे आपल्याला काय करेल, कम्प्लीट फुल डायग्राम करता येईल. 2 या ठिकाणी, 3, 4, 5, 6, 7, 0 to 7. So this is 0, 1, 2, 3, 4, 5, 6. अजून एक करावी लागेल, 3, 7 क्लॉक पल्स. आता ही जी क्लॉक पल्स असेल या क्लॉक पल्स मध्ये प्रत्येक क्लॉक पल्स जे असेल त्याचं काय करा, इथं निगेटिव्ह मार्किंग करून घ्या. निगेटिव्ह एज काय करा, पहिल्यांदा मार्क करून घ्या. म्हणजे इथं काय केलं, प्रत्येक क्लॉक पल्स निगेटिव्ह तुम्ही काय केलं, मार्क करून घेतलं. आता पहा, जर फ्लिप फ्लॉप इथं आपण काय केलं, हे जे क्लॉक दिलेलं आहे हे कुठल्या प्रकारचं आहे, हे जे क्लॉक आहे ते निगेटिव्ह एज ट्रिगर क्लॉक आहे. निगेटिव्ह एज ट्रिगर याचा अर्थ काय, जर हे क्लॉक या पद्धतीनं असेल तर ही त्याची निगेटिव्ह स्टेट झाली, हे आउटपुट असेल. तर फ्लिप फ्लॉप कुठल्या टाइपचा आहे, टी फ्लिप फ्लॉप आहे. त्यामुळे प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला तो काय करेल, स्टेट बदलेल, कारण का इथं
निगेटिव्ह एज ट्रिगर आहे. जर इथं पॉझिटिव्ह क्लॉक असतं तर ते काय झालं असतं, पॉझिटिव्हला स्टेट बदलली असते. त्यामुळे इथं क्यू जो असेल तो त्याच्या क्लॉकच्या निगेटिव्हला, इथंही निगेटिव्ह वाला स्टेट बदलेल. 0चं 1 झालं, इथं निगेटिव्ह आहे त्यामुळे 1चं काय होईल, 0 होईल. तर आपल्याला वेवफॉर्म ड्रॉ करताना ही गोष्ट काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. मग आता पहा, ए जे आउटपुट असेल ते आपण इथं ड्रॉ करू. इथं ए आउटपुट आपण काय करतोय, ड्रॉ करतो. आता हे ए आउटपुट कशा पद्धतीने ड्रॉ केले पहा. एचं जे क्लॉक इनपुट आहे ते हे क्लॉक आहे. हा फ्लिप फ्लॉप कोणता आहे, जे आणि के असेल तर हा टी फ्लिप फ्लॉप झाला. म्हणजे हे जे ए आउटपुट असेल, जे ज्या वेळेला जे आणि के 1 1 असतात, जे के फ्लिप फ्लॉप मध्ये, जे के फ्लिप फ्लॉप मध्ये ज्यावेळेला जे आणि के 1 1 असतात, जे इज इक्वल टू के इज इक्वल टू 1, त्यावेळेला क्यू एन जो असतो तो काय असतो, इट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द लास्ट स्टेट, म्हणजे क्यू एन प्लस 1. म्हणजे प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला काय करतं, आउटपुट कॉम्प्लिमेंट होतं. त्यामुळं हे जे ए आउटपुट असेल त्याला एक क्लॉक इनपुट असेल, या क्लॉक इनपुटच्या निगेटिव्हला काय करेल, स्टेट बदलेल. इथं पहा मी निगेटिव्ह मार्क करून घेतलेले, त्यामुळे ए जो असेल तो स्टेट कुठं बदलेल, इथं हा 0 होता, इथं स्टेट बदलेल. त्याच्यानंतर हा 1 जो आहे तो इथपर्यंत राहणार. ज्यावेळेस निगेटिव्ह एज येईल त्यावेळेला हा काय करेल, स्टेट बदलेल. अशा पद्धतीनं जिथं जिथं क्लॉकचं निगेटिव्ह एज आहे त्या ठिकाणी हा जो फ्लिप फ्लॉप असेल त्याचं आउटपुट काय होईल, टॉगल होईल किंवा चेंज होईल. 0चं 1, 1चं 0. तर हे झालं ए फ्लिप फ्लॉप जो असेल त्याचं आउटपुट. आता काय केलंय पहा, इथं एच या ठिकाणी हे एच आउटपुट आहे. आता आपण इथं याचं जे क्लॉक दिलेलं आहे सेकंड फ्लिप फ्लॉपचं, त्याचं मात्र काय दिलेलं आहे, ए बार. हे जे क्लॉक इनपुट असेल ते क्लॉक इनपुट म्हणजे काय, फ्लिप फ्लॉप एचं ए बार हे आउटपुट. आता एक गोष्ट इथं नीट समजून घ्या, ए आणि ए बारचं सांगतो. ए आणि आपल्याला ए बार घ्यायचं आहे. एचा जर वेवफॉर्म असा असेल, बरोबर आहे, हा एचा वेवफॉर्म असेल, तर ए बारचा वेवफॉर्म जो असेल तो कशा पद्धतीने येईल पहा. ए बारचा वेवफॉर्म, ए आणि ए बार एकमेकाचे कॉम्प्लिमेंट आहे, त्यामुळे हे जर 0 असेल तर हे काय असणार आहे, 1 असणार आहे. आणि हे जर इथं 1 असेल तर हे काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे ए आणि ए बार एकमेकाचे कॉम्प्लिमेंट असतील. मग जर आपण असं स्टेटमेंट करत असू की हा जो बी फ्लिप फ्लॉप असेल तो त्याच्या क्लॉकच्या निगेटिव्ह एजला स्टेट चेंज करेल. इथं पहा, हा जर ए या पद्धतीनं असेल, इथं त्याचं निगेटिव्ह असेल, बरोबर आहे, तर आणि इथं त्याचं पॉझिटिव्ह असेल, तर ए बारचं निगेटिव्ह कुठे येणार आहे, इथं 1 to 0 म्हणजे इथं निगेटिव्ह आलो, आणि इथं काय होतं, तो 0 to 1 म्हणजे इथं तो काय होतोय, पॉझिटिव्ह. याचा अर्थ ज्या वेळेला ए बार हा पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला, सॉरी, ए हा पॉझिटिव्ह असतो त्यावेळेला ए बार काय असतो, निगेटिव्ह असतो. मग आपण ज्यावेळेस आपण या पद्धतीने म्हणतो की बी फ्लिप फ्लॉप त्याच्या क्लॉकच्या निगेटिव्हला, बी फ्लिप फ्लॉप याच्या क्लॉकच्या निगेटिव्हला म्हणजे ए बारच्या निगेटिव्हला, ए बारचं निगेटिव्ह म्हणजे एचं काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि म्हणून इथं वेव फॉर्म काढताना अप मध्ये काय केलं की प्रत्येक या ठिकाणी निगेटिव्हला मार्क केलं आणि तिथं स्टेट बदलली होती. इथं आता तसं होणार नाही. आता काय होईल, ज्या वेळेला ए बार निगेटिव्ह असेल त्यावेळेला ए काय, पॉझिटिव्ह. त्यामुळं बी फ्लिप फ्लॉप जो असेल, हा जो बी फ्लिप फ्लॉप जो असेल तो ए बारच्या निगेटिव्हला म्हणजेच एच्या पॉझिटिव्हला स्टेट बदलेल. आणि म्हणून इथं मी काय करतो, एचे पॉझिटिव्ह एज काय करतो, मार्क करून घेतो. हा कन्सेप्ट नीट समजा, समजून घ्या. बी हा काय करेल, ए बारच्या निगेटिव्हला बदलेल. ए बारच्या निगेटिव्हला म्हणजे एच्या पॉझिटिव्हला. त्यामुळे इथं हा जो बी फ्लिप फ्लॉप असेल त्याचं जे आउटपुट असेल ते या पद्धतीने, इथं बी फ्लिप फ्लॉप हा 0. आता काय होईल, ए बारच्या निगेटिव्हला म्हणजे एच्या पॉझिटिव्हला, म्हणजे ए इथं 0 to 1 म्हणजे इथं पॉझिटिव्ह, इथं हा बी स्टेट चेंज करेल. नंतर पुन्हा इथं पुन्हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळं इथं स्टेट चेंज करेल, इथं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे इथं स्टेट चेंज करेल, इथं पॉझिटिव्ह आहे त्यामुळे इथं स्टेट चेंज करेल.
म्हणजे हा जो बी जो फ्लिप फ्लॉप असेल तो ए बारच्या निगेटिव्हला म्हणजे बीच्या पॉझिटिव्हला काहीतरी स्टेट बदलेल, कारण याचं जे क्लॉक असेल ते ए बार आउटपुट आहे. आता त्याच पद्धतीने आपण सी पाहणार आहे. सी जो फ्लिप फ्लॉप असेल, सी फ्लिप फ्लॉपला काय दिलेलं आहे, ही क्लॉक आहे, त्याच्या क्लॉकच्या निगेटिव्हला स्टेट बदलेल म्हणजे बी बारच्या निगेटिव्हला. बी बारच्या निगेटिव्हला याचा अर्थ बीच्या पॉझिटिव्हला. त्यामुळे इथं काय करायचं, हे जे बी आउटपुट असेल त्याचं पॉझिटिव्ह मार्क करून घ्या. इथं दोनच येतील. आणि मग हा जो सी असेल तो इनिशियली पहिल्यांदा 0 आहे. हा कधी स्टेट बदलेल, त्याच्या क्लॉकच्या म्हणजे बी बारच्या निगेटिव्हला म्हणजे बीच्या पॉझिटिव्हला हा काहीतरी स्टेट बदलेल. 0चं 1 झालं, इथं पॉझिटिव्ह आलं त्यामुळे 1चं काय होईल ते पुन्हा 0 होईल. ठीक आहे. अशा पद्धतीनं एचं आउटपुट म्हणजे त्याच्या क्लॉकच्या निगेटिव्हला बदललं. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही अप आणि डाऊन मध्ये. पण डाऊन काउंटर मध्ये काय होतं पहा, हा जो बी असेल तो ए बारच्या निगेटिव्हला म्हणजे एच्या पॉझिटिव्हला स्टेट बदलेल. आणि म्हणून मी इथं जे पॉझिटिव्ह आहे ते पहिल्यांदा काय केले, मार्क करून घेतले. आणि बी जो असेल तो एच्या पॉझिटिव्हला काय करेल, इथं स्टेट बदलेल. पुन्हा सी, त्याचं क्लॉक म्हणजे बी बारच्या निगेटिव्हला म्हणजे बीच्या पॉझिटिव्हला, म्हणून मी इथं बीला काय केलं, पॉझिटिव्ह मार्क करून घेतले. आणि हा जो सी फ्लिप फ्लॉप असेल तो बीच्या पॉझिटिव्हला इथं स्टेट चेंज करेल आणि इथं स्टेट चेंज करेल. तर हे जे झाले वेवफॉर्म आहेत डाऊन काउंटरचे, 3 बीट डाऊन काउंटरचे, म्हणजे इथं येईल वेवफॉर्म. आता हे वेवफॉर्म जर नीट पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की या वेवफॉर्म वरून आपण ट्रूथ टेबल तयार करू शकू. आता हे ट्रूथ टेबल कशा पद्धतीने असेल पहा. ट्रूथ टेबल मध्ये हे ए, बी, सी आणि डी हे आउटपुट आहेत. आपल्याला 3च इनपुट्स घेतलेले आहेत आपण, त्यामुळे इथं फक्त 3 घेऊ, ए, बी, सी. इनिशियली काय पहा, इनिशियली या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ए 0 आहे, बी 0 आहे, सी 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ए 0, बी 0, सी 0. त्याच्यानंतरच्या पल्सला A1, B1, C1, A1, B1, C1. त्याच्यानंतरच्या पल्सला A0, B1, C1, A0, B1, C1. त्याच्यानंतर नेक्स्ट पल्सला A1, 0, 1, 1, 0, 1. मी आता डायरेक्ट लिहितो 0, 0, 1, 0, 0, 1, 1, 1, 0, 1, 1, 0, 0, 1, 0, 0, 1, 0, 1, 0, 0, 1, 0, 0. इथं 1, 1, 0 झाल्यानंतर 1, 1, 0 झाल्यानंतर 0, 1, 0, 0, 1, 0, नंतर 1, 0, 0, 1, 0, 0. आणि त्याच्या पुढे पुन्हा किती आलेले 0, 0, 0. म्हणजे इथे 0, 0, 0. आता पहा ही क्लॉक पल्स कोणती. ज्यावेळेला तुम्ही A0, B0, C0 घेतलं त्यावेळेला ही क्लॉक पल्स किती 0 आहे. म्हणजे 0 क्लॉक पल्स असताना या ठिकाणी जर 0 क्लॉक पल्स असताना या ठिकाणी हा जो काउंट येतो तो किती येतो 0. नंतर इथं तिन्ही 1, 1 झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की आपण ही जी हा बायनरी नंबर आहे, बायनरी नंबर मध्ये याचे पोझिशनल वेट्स काय असतात 2^0, 2^1, 2^3, 2^2. म्हणजे इथं किती येईल याचे पोझिशनल येतील 1, इथे येईल 2, इथे येईल 4. ज्या वेळेला तुम्ही कन्व्हर्जन करता बायनरी टू डेसिमल त्यावेळेला ही तिन्ही 1 असतील तर त्याचे पोझिशनल वेट्सची काय करायची बेरीज करायची. म्हणजे हे किती होईल 7 होईल. म्हणजे इथं किती येईल 7.
मी आता इथंच लिहितो की याचं पोझिशनल वेट जे असेल ते किती असतं 4 2 1 4 प्लस 2 त्यामुळे हा नंबर किती इक्वॅलंट असेल काउंट 6 4 प्लस 1 इथे येईल 5 इथे येईल 4 2 प्लस 1 3 इथे येईल 2 इथे येईल 1 आणि इथे येईल 0 म्हणजे इथं आपण क्लॉक वाईज जर 0 घेतली त्यावेळेला हा काउंट किती येतो 0 त्याच्यानंतरच्या क्लॉक वाईजला काय ते 7 नंतर 6 5 4 3 2 1 आणि पुन्हा 0 म्हणजे इथं जो काउंटर असेल तो अप मोड मध्ये होत नाही तर तो काय होतो काउंटिंग उलट्या मोडने करतोय डाऊन मोड मध्ये म्हणजे तो सुरुवात करतोय 0 पासून नंतर 6 नंतर 5 नंतर 4 नंतर 3 2 1 आणि 0 म्हणजे हा जो मोड असेल तो कुठल्या प्रकारचा आहे इट इज कॉल्ड ॲज अ डाऊन काउंटर म्हणजे अप आणि डाऊन काउंटर मध्ये सिक्वेन्स वेगळा आहे अप काउंटर मध्ये काय होत होतं 0 1 2 3 4 असं करत 7 पर्यंत जात होतं आणि पुन्हा 0 होत होतं इथं काय होतंय 7 6 5 4 3 2 1 आणि पुन्हा 0 म्हणजे मोड जो असेल तो कुठला आहे डाऊन काउंटर मग दोन्हीमध्ये मेन फरक काय दोन्हीमध्ये मेन फरक असा आहे की अप काउंटर मध्ये काय केलं जातं ए जो असेल तो नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉकला दिला जातो बी जो असेल तो त्याच्या पुढच्या क्लॉकला आणि डाऊन मध्ये ए च्या ऐवजी ए बार बी च्या ऐवजी बी बार सी च्या ऐवजी काय केला जातो सी बार नेक्स्ट फ्लिप फ्लॉपच्या क्लॉक इनपुटला दिला जातो आणि म्हणून ज्या वेळेला काउंट डाऊन मोड पाहिजे असेल त्यावेळेला हा चेंज तुम्हाला करावा लागतो वेवफॉर्म्स त्या पद्धतीनं ड्रॉ करायचे आणि त्याच्यावरून काय करायचं ट्रूथ टेबल करायचं इथं टोटल स्टेट्स किती आहेत 0 to 7 म्हणजे टोटल स्टेट्स किती झाल्या 8 स्टेट्स झाल्या आणि म्हणून हा जो फ्लिप फ्लॉप असेल त्याला काय म्हटलं जातं मॉड 8 काउंटर मॉड 8 याचा अर्थ काय मॉड्युलस 8 मॉड्युलस कशाला म्हणायचं की काउंटर किती स्टेट मध्ये प्रोग्रेस करतो किंवा फिरतो या ज्या नंबर ऑफ स्टेट्स असतील त्याला त्याचं मॉड्युलस म्हणायचं हायेस्ट डेसिमल किती आहे याच्यामध्ये पहा मॉड 8 कसं असतं 2n नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स इथे किती फ्लिप फ्लॉप आहेत 3 आहेत म्हणजे 2 त्यामुळे काय येणार आहे हा जो फ्लिप फ्लॉप असेल तो काय मॉड 8 हायेस्ट डेसिमल किती येईल या ठिकाणी हायेस्ट डेसिमल जो आहे तो आपल्याला बघितला 7 आहे आणि हा 7 कसा आहे हायेस्ट डेसिमल काउंट जर काढायचं असेल तर फॉर्म्युला असा आहे 2n - 1 म्हणजे जर 3 फ्लिप फ्लॉप असतील तर 2 म्हणजे किती येतील 8 स्टेट्स येतील सॉरी 2 म्हणजे 8 - 1 म्हणजे 7 हा जो असेल तो हायेस्ट डेसिमल काउंट असेल समजा तुम्ही 4 फ्लिप फ्लॉप घेतली तर 2 म्हणजे 16 - 1 म्हणजे किती पर्यंत मोजेल तो 15 पर्यंत म्हणजे 0 to 15 म्हणजे तो जो काउंटर असेल त्याला म्हणायचं मॉड 16 काउंटर समजा 5 फ्लिप फ्लॉप असतील 5 फ्लिप फ्लॉप असतील तर 2 म्हणजे 32 - 1 इज इक्वल टू 31 म्हणजे तो मोजेल 0 to 31 पर्यंत आणि तो होईल मॉड 32 काउंटर या पद्धतीने काय केलं जातं तुम्हाला काउंट किती पर्यंत करायचं त्या पद्धतीने नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप्स ठरवले जातात हायेस्ट डेसिमल काउंट त्या पद्धतीने आपण काय करू शकतो डिझाईन करू शकतो तर हा जो आहे तो आहे 3 बिट बायनरी रिपल असिंक्रोनस काउंटर असिंक्रोनस का म्हणायचं तर क्लॉक सायमल्टेनियसली अप्लाय केलेलं नाही म्हणून म्हणायचं असिंक्रोनस रिपल का म्हटलं तर इथं क्लॉक काय केलं जातं रिपल सारखं पहिल्या फ्लिप फ्लॉप मध्ये नंतर दुसऱ्या नंतर तिसऱ्या फ्लिप फ्लॉप मध्ये काय केलं जातं ट्रान्सफर केलं जातं वॉटर मध्ये रिपल ज्या पद्धतीनं फ्लो होतात त्या पद्धतीनं म्हणून याला रिपल काउंटर म्हणायचं त्याचा एक डिसएडव्हान्टेज आहे तुम्ही अगोदर सांगितलं होतं की प्रत्येक फ्लिप फ्लॉपला जर आपण इथं प्रत्येक फ्लिप फ्लॉपला आपण काय केलं की याला 10 नॅनो सेकंद एवढा डिले घेतला याला 10 नॅनो सेकंद इतका डिले घेतला याला 10 नॅनो सेकंद इतका डिले घेतला तर इनपुट आणि आउटपुट ह्याच्यामध्ये जो डिले टाइम येतो तो या तिन्हीचा सम येतो म्हणजे 30 नॅनो सेकंद आणि म्हणून हा जो काउंटर असेल तो स्लो असतो कुठला हा जो काउंटर असेल तो काय असणार आहे स्लो काउंटर असेल ज्याला आपण म्हटलेलं आहे असिंक्रोनस काउंटर तर हा फरक मात्र नीट समजून घ्या आता परीक्षेमध्ये कधी कधी काय केलं जातं की 3 बिटच्या ऐवजी 4 बिट विचारलं जातं
त्याच्यामध्ये फरक काहीच करायचा नाही. फक्त काय चेंजेस करायचे तेवढे मी सांगतो आणि हा जो पार्ट असेल तो काय करा तुम्ही नंतर घरी स्टडी करायच्या. नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला तुमच्या गुगल क्लासरूम वरती पोस्ट करतो. फरक काय पहा 4 बीटला काही फरक नाही. ही डायग्राम आहे तशीच राहील. जे की 1 करायचे. क्लॉक जे असेल ते पहिल्या फ्लिप फ्लॉपला द्यायचं. इथं ए बार सेकंड फ्लिप फ्लॉपला, बी बार थर्ड फ्लिप फ्लॉपला आणि इथं पुढचा 4 बीट असल्यामुळे आणखी एक काय करायचं फ्लिप फ्लॉप कनेक्ट करायचा. हा जो फ्लिप फ्लॉप असेल तो असेल जे के आणि फ्लिप फ्लॉप कोणता येईल डी आणि डी बार. याचे जे आणि के परत काय करायचे 1 करायचे म्हणजे हा टी फ्लिप फ्लॉप होईल. इथं डॉट आहे तिथं कनेक्शन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं बी बार याच्या क्लॉकला जोडले. इथं काय करायचं हे जे क्लॉक असेल निगेटिव्ह एज ट्रिगर त्याला हा सी बार कनेक्ट करायचा. ही झाली डायग्राम कशाची. ही झाली 4 बीट रिपल काउंटर. पण मोड कुठला असेल डाऊन काउंटर असेल. ठीक आहे. वेव फॉर्म ड्रॉ करताना काय करणार तुम्ही. वेव फॉर्म ड्रॉ करताना इथं ज्यावेळेस क्लॉक पल्स असेल त्यावेळेला या क्लॉक पल्स 15 करायच्या. ठीक आहे. अशा टोटल 0 to 50 म्हणजे टोटल 16 क्लॉक पल्स आली पाहिजे. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अजून एक लागेल इथं 50. हा झाला क्लॉक पल्स इथं अप्लाय केलेला. एच आउटपुट कसं बदलेल. एच आउटपुट जे असेल ते क्लॉकच्या निगेटिव्हला बदलेल. म्हणजे एचं जे आउटपुट असेल मी इथं निगेटिव्ह मार्क करून घेतो. इथं निगेटिव्ह मार्क केलं तर हे जे क्लॉक असेल एचं आउटपुट जे असेल ते प्रत्येक क्लॉकच्या निगेटिव्हला बदलेल. म्हणजे एचं आउटपुट क्लॉकच्या निगेटिव्हला बदलेल. बीचं आउटपुट कधी बदलेल. बीचं आउटपुट ए बारच्या निगेटिव्हला म्हणजे एच्या पॉझिटिव्हला. त्यामुळे एचं पॉझिटिव्ह इथं काय करा मार्क करून घ्या. एचं पॉझिटिव्ह या ठिकाणी मार्क करून घेतलं. त्या ठिकाणी हा जो बी असेल तो कनेक्ट करायचा. हा बी जो स्टेट बदलेल तो एच्या पॉझिटिव्हला. ठीक आहे. हा झाला बीचा आउटपुट. सी जो असेल त्याचा क्लॉक म्हणजे बी बार. सी हा बी बारच्या निगेटिव्हला स्टेट बदलेल म्हणजे बीच्या पॉझिटिव्हला. त्यामुळे बीचं पॉझिटिव्ह मार्क करून घ्या. आणि इथं काय करायचं हा जो सी असेल त्याचं आउटपुट बीच्या पॉझिटिव्हला घ्यायचं. प्रत्येक पॉझिटिव्ह एजला काय करायचं सीचं आउटपुट काय होईल बदलेल. आणि हा डी जो असेल तो याच्या क्लॉकच्या निगेटिव्हला म्हणजे सी बारच्या निगेटिव्हला म्हणजे सीच्या पॉझिटिव्हला स्टेट बदलेल. त्यामुळे इथं सीचं पॉझिटिव्ह काय करायचं मार्क करून घ्यायचं. ठीक आहे. आणि हा जो डी असेल तो सीच्या पॉझिटिव्हला स्टेट काय करेल बदलेल. ठीक आहे. या पद्धतीने. आणि मग आता तुम्ही मगाशी ज्या पद्धतीने आपण ट्रूथ टेबल पाहिलं होतं. ट्रूथ टेबल घेताना ही ऑर्डर उलटी एवढं लक्षात ठेवा. ए बी सी आणि डी. आता 4 बीट आहे. इथं जो असणार आहे तो आपला काउंट असणार आहे. इनिशियली काय या ठिकाणी सगळे 0 आहेत. बरोबर आहे. त्यामुळे इथं जे येणार आहे ते सगळे काय येतील पहिल्यांदा 0 येतील. अकाउंट किती झालं 0. नंतर
इथं काय होणार आहे, A1 1 1 1 म्हणजे चारही 1 झाले या ठिकाणी, A1 B1 C1 D1. त्याच्यानंतर 0 1 1 1. त्याच्यानंतर हे जे असेल ते 0 1 1 1. त्याच्यानंतर हे 1 0 1 1 1 0 1 1. त्याच्यानंतर येईल 0 0 1 1 0 0 1 1. आता हे नंबर्स कोणते आहेत ते पाहू. याचं बायनरी वेट मी सांगितलं, त्याचे 1 2 4 आणि 8. बेरीज करायची पोझिशनल वेटची. हे चारीच्या चारी 1 आहेत म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची, म्हणजे किती होईल, 8 + 4 + 2 + 1. 8 4 12 2 14 आणि 15. 8 आणि 4 12 आणि 2 14. 8 आणि 4 12 आणि 13. 8 आणि 4 12. असं करत तुम्ही जर पुढचे सगळे या ठिकाणी स्टेट्स लिहित गेला तर या ठिकाणी इथं जर 14 क्लॉक पल्स असेल ते किती आहे, 0 1 0 0 0 1 0 0. त्याच्यानंतर किती 1 0 0 0 हे 1 0 0 0 आणि नंतर 0 0 0 0 म्हणजे हे 0 0 0. आता ह्याचा बायनरी इक्विव्हॅलेंट किती आहे पहा. हा जो आहे तो फक्त इथं किती 2 म्हणजे इथं 2 आणि इथं फक्त किती 1. त्या बाकीच्या स्टेट्स मी इथं लिहिलेल्या नाही, पण ते तुम्ही इथं वेव्हफॉर्म वरून लिहू शकता. तुमच्या लक्षात येईल इथं हा काउंटर कसा काउंट करते पहा. इनिशियली 0 होता, 15 झाला, 14 13 12 11 10 9 असं करत करत किती झाला 2, नंतर 1 आणि पुन्हा 0. म्हणजे हा जो मोड असेल हा मोड कसा आहे या पद्धतीने, आणि हा मोड जो असेल त्याला म्हणतात डाऊन मोड. हा झाला डाऊन काउंटर. पण हा डाऊन काउंटर कुठला आहे, 4 बीट बायनरी रिपल काउंटर आहे, म्हणजे 4 बीटचा हा रिपल काउंटर झाला. तर याच्यामध्ये 4 फ्लिप फ्लॉप असल्यामुळे आपण टोटल स्टेट्स किती येतील, 2⁴ म्हणजे 16 स्टेट्स आल्या, म्हणून हा काय झाला मॉड 16 काउंटर झाला. हायेस्ट डेसिमल किती येणार आहे, मगाचाच फॉर्म्युला आहे 2⁻n - 1 म्हणजे 16 - 1 म्हणजे किती येणार आहे ते 15 येणार आहे. तर या पद्धतीनं ही झाली 4 बीट बायनरी रिपल काउंटर डाऊन मोडची लॉजिक डायग्राम. हे त्याचे वेव्ह फॉर्म्स आणि त्यावरून आपण हे काय घेतलं होतं त्याचं ट्रूथ टेबल. तर तुम्ही जर वेव्ह फॉर्म नीट पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, जर आपण क्लॉक नंबर जर पाहिले वरती किती क्लॉक पल्स आहेत, इथं आपण दिलेल्या होत्या 16 क्लॉक पल्स दिल्या होत्या. इथं किती आल्या, लो आणि हाय मिळून 1 क्लॉक पल्स होते, म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे इथं किती क्लॉक, इथं जे आउटपुट जे असेल एच्या ठिकाणी, एचं जे आउटपुट आहे म्हणजे या ठिकाणी ए बारचं आउटपुट आहे ते बी ला दिलेलं आहे, त्यामुळे इथं या पर्टिक्युलर क्लॉक इनपुटला 8 आले. इथलं जे क्लॉक इनपुट असेल ते काय असेल बी बार म्हणजे बीच. इथं घेतलं तर 1 2 3 आणि 4 म्हणजे इथं येतात 4 पल्स. इथं किती येतात 2 आणि इथं किती येतात 1. हाय आणि पुढची लो. स्टेट्स मिळून काय होईल 1 क्लॉक पल्स होईल. म्हणजे प्रत्येक फ्लिप फ्लॉप जो असेल पहा, ए ला जर 16 पल्स दिल्या, सॉरी इथं क्लॉकच्या जर 16 पल्स असतील तर ए ला किती होतात 8 होतात. ए ला जर 8 असतील इथं तर बी ला किती होतात, त्या 4 होतात. सी ला किती होतात 2 होतात आणि डी ला किती होतात 1. म्हणजे जर इनपुटला जर फ्रिक्वेन्सी क्लॉक फ्रिक्वेन्सी जर मी 16 किलो हर्ट्झ दिली तर आउटपुट ऍट डी इज इक्वल टू कितीने मागलं जातं, डी ला जर आउटपुट पाहिलं तर ते काय होतंय डिवाइड बाय 16चं इथं 1 येतं म्हणजे डिवाइड बाय 16. म्हणजे ही जी क्लॉक फ्रिक्वेन्सी आहे तिला काय करायचं 16 ने डिवाइड करायचं म्हणजे किती येईल 1 किलो हर्ट्झ. म्हणजे इथं जर 16 किलो हर्ट्झ दिलं तर तुम्हाला डी ला काय मिळेल 1 किलो हर्ट्झ फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून फ्लिप फ्लॉप मध्ये सॉरी काउंटर्स मध्ये काउंटरचा जो वापर असतो तो डिव्हायडर म्हणून केला जातो, किंवा बऱ्याच वेळेला डिव्हायडर इंटिग्रेटर म्हणून केला जातो, सॉरी
मल्टिप्लायर म्हणूनही केला जातो जर उलट्या पद्धतीने घेतला तर. इथं इनपुटची जी फ्रिक्वेन्सी असेल ती 2 ने डिवाइड केली जाते, इथं 4 ने डिवाइड केली जाते, इथं 8 ने डिवाइड केली जाते आणि इथं 16 ने डिवाइड केली जाते. तर हे जे पहिलं आर्टिकल होतं, पहिल्या आर्टिकल्समध्ये आपण काय घेतलं होतं, काउंटर्सचे 2 टाइप्स घेतले होते. हे जे 2 टाइप्स होते त्याच्यातला पहिला होता असिंक्रोनस काउंटर, दुसरा होता सिंक्रोनस काउंटर. तर असिंक्रोनस काउंटरमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चर्समध्ये 3 बीट काउंटर पाहिला होता, 3 बीट अप काउंटर, नंतर 4 बीट अप काउंटर पाहिला आणि या लेक्चर्समध्ये आपण दोन्ही पाहिले सायमल्टेनियसली. 3 बीट रिपल काउंटर, पण मोड कोणता आहे, डाऊन मोड. तसंच आपण आता ही जी डायग्राम आहे ती 4 बीट साठीची. परीक्षेमध्ये 3 बीट विचारलं तर 3 फ्लिप फ्लॉप ड्रॉ करायचे, 4 बीट विचारलं तर 4 फ्लिप फ्लॉप ड्रॉ करायचे. तर हे जे लेक्चर आहे त्याचे आपण इथं थांबवतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता जे पाहिले ते असिंक्रोनस काउंटर पाहिला किंवा रिपल काउंटर पाहिला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिंक्रोनस काउंटर पाहणार आहे, तर तो आपण पुढच्या वेळेला पाहू. आज इथं थांबू. थँक्यू.